नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत चितळे बंधू सारखी बाकरवडी, तीही घरच्या साहित्यामध्ये आणि इतकी परफेक्ट रेसिपी आहे। इथं बाकरवडीची पारी आहे ती कशा प्रकारे करायची किंवा सारण बाहेर निघणार नाही किंवा तेलात विरघळणार नाही याची काळजी कशी घ्यायची, बाकरवडी परफेक्ट होण्यासाठी त्याचा आकार कसा द्यायचा, हे एक ना अनेक टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आणि बाकरवडी तेलात तळताना सारण याचं बिलकुल याच्यामध्ये पडणार नाही किंवा बाकरवडी बिलकुल खुलणार नाही। बाकरवडी खुसखुशीत तर झाली पाहिजे पण ती खमंग सुद्धा झाली पाहिजे। तर अशा प्रकारे बाकरवडी केली तर तुमची सुद्धा बाकरवडी परफेक्टच होणार आहे। वाटणार नाही की बाकरवडी आपण घरी बनवलेली आहे, इतकी परफेक्ट होते। चवीला गोड, आंबट आणि तिखट असणारी बाकरवडी सर्वांनाच आवडणारी आहे। तर मी तुम्हाला बाकरवडी तोडून दाखवते। अगदी खुसखुशीत झालेली आहे, बिलकुल कडक झालेली नाही। तर हे बघा, खुसखुशीत झाल्यानंतर अशा प्रकारे होते, तर चवीला सुद्धा तितकीच भन्नाट झालेली आहे। तर ही बाकरवडी बनवण्याची अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। अगोदर इथं गुळ आणि चिंचेची चटणी अगोदर करून घ्यायची आहे। मार्केटमधून जरी आणली तरीही चालतं, पण आपण बाकरवडी घरी बनवतोय ना, तर मग सर्वच साहित्य आपण घरीच बनवलं पाहिजे। का तर त्याची चव जी आहे ना, ती बाहेरून जे वस्तू विकत आणतो ना तशी लागत नाही। तर आता इथं अर्धी वाटी चिंच टाकलेली आहे, अर्धी वाटी गूळ, चुटकीभर मीठ। आता इथं अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता। आणि ही चटणी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे। आता इथं मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे, एखाद दुसरा चिंचुका याच्यामध्ये गेलेला आहे। तर अशा प्रकारे हे जे साहित्य घरात असलं ना, तर ऐन वेळेला आपल्याला काय करायचं तेव्हा आपल्याला बिलकुल अडचण येत नाही। ज्या त्या सीझनला ह्या वस्तू घरात आणून ठेवणं गरजेचं आहे। आता इथं ही साधारण 5 ते 7 मिनिट ह्याला शिजवून घ्यावं लागतं। आता ही बाकरवडीची चटणी बनवायची आपल्याला, त्यामुळे ही घट्टसर चटणी असायला हवी। म्हणजे यामुळे काय होतं, तर जे बाकरवडीचं सारण आहे ना ते बाहेर निघत नाही आणि मसाला चिकटून राहतो। पातळ जर चटणी झाली ना तर ती सारण तळताना बाकरवडीतून बाहेर निघतं। आता ही चटणी छान घट्टसर असे शिजवून घ्यायची आहे। आणि असं केल्यामुळे ना, जर का तुम्ही जास्तीची चटणी करून ठेवणार असाल तर ही चटणी 3 ते 6 महिन्यापर्यंत सुद्धा फ्रीजमध्ये टिकते। फक्त ना पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा अंश थोडासा कमी असला पाहिजे यामध्ये। आता ही चटणी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि घट्टसरपणा पण आलेला आहे। आणखीन थोड्या वेळ जर आपण हलवलं ना तर खूप घट्ट होते। तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही चटणी एखाद्या गाळणीने आपल्याला गाळून घ्यायची आहे। तर आता ही गाळणीमध्ये ही चटणी पूर्ण टाकून घेतली। आता मला जेवढी लागायची होती ना तेवढीच मी केली, एक्स्ट्राची केलेली नाही। तर आता ही पूर्ण चटणी याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर एखाद्या चमच्याने आपल्याला गाळून घ्यायची आहे। तर अशी चाळणी घेतली ना तर पटकन गाळून होते। तुम्ही जी चहाची वगैरे गाळणी आहे त्याने बिलकुल चाळू नका, नाहीतर ना आपली पिठाची चाळणी असते ना, ज्वारीचं पीठ चाळायची, ती चाळणी धुवून जरी त्याने गाळलं तरी चालतं, तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर। तर हे बघा, अशा प्रकारे गाळून घेतल्यानंतर त्याचा चोथा किंवा जे दोरा असते ते वरती राहतात आणि पल्प जे आहे ते असं चाळणीला चिकटून राहतं। तर एखाद्या चमच्याने किंवा खाली सुद्धा पडतं, पण एवढं पडत नाही, एखाद्या चमच्याने ते काढून घ्यावं लागतं। आता विकत्रीची चटणी खूप दिवसाची असते, कधी कधी मग जे आपण साहित्य घरी तयार करायलो ना तीच चव त्या बाकरवडीला लागायची नाही। त्यामुळे सगळं फ्रेश असेल ना तर ती चव जी आहे ती घरी करण्याची ती भन्नाट अशी लागते। तर बघा, अशा प्रकारे हे पल्प तयार झाले किंवा चटणी तयार झालेली आहे आणि अशा प्रकारेच करून घ्यायची आहे। एखाद दुसरी दोरी याच्यामध्ये जाऊ शकते, मोठी जर चाळणी असेल तर। आता ही चटणी झालेली आहे तयार, आपण ही बाजूला करून घेऊया। आता आपण इथं तवा ठेवलेला आहे। तर इथं 1 वाटी खोबरं म्हणजे सुखं खोबरं आहे सारण बनवण्यासाठी, ते तव्यावरती टाकून घ्यायचे आणि लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। ओलं खोबरं याच्यामध्ये वापरायचं नाही आणि खोबरं खिसूनच घ्यायचं आहे। तुकडे वगैरे करून जर घेतलं तर ती व्यवस्थित असं त्याची पावडर वगैरे व्यवस्थित होत नाही, त्यामुळे खिसून घेतलं ना तर एकजीवपणा त्याला व्यवस्थित येतो। आता हे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत, खूप पण काळसर करायचं नाही, थोडंसं ब्राऊन होईपर्यंत ह्याला हलवून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर ना ते कुरकुरीत होतं। तर थोडंसं लालसर झालेलं आहे तरी पण हाताने चेक करायचं आहे। तर फक्त मंद गॅसवर म्हणजे हलवून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीतपणा त्याला येतो, हाय फ्लेमवर भाजायचं नाही। आता हे छान भाजलेलं आहे, तर काढून घेऊया। आता परत त्याच तव्यामध्ये 2 चमचे धणे टाकून घ्यायचे आहेत। आता हे सर्व साहित्य ना एकदम जरी भाजलं तरीही चालतं, पण ना प्रत्येक वस्तूला ना भाजण्यासाठी वेगळा टाईम लागतो, त्यामुळे मी इथं सेपरेटच भाजून घेते, जेणेकरून जे आपण बनवतोय ना त्याचा चवीमध्ये बदल होणार नाही। आता थोडंसं गरम झाले धणे की त्यामध्ये 2 चमचे जिरे टाकून घेतलेले आहे। जर का तुमच्याकडे धने जिरे पावडर जरी असेल ना तरी ती वापरली तरी चालतं, पण ना अशा प्रकारे केल्यामुळे ना थोडंसं फ्रेशपणा आणि चवीत फरक पडतो, यामुळे अशा प्रकारेच करायचं आहे। आता हे पण
खूप असं करपेपर्यंत बिलकुल भाजायचं नाही, लो फ्लेमवरच हे तवा गरम असल्यामुळे पटकन भाजून होतं, जास्त वेळ लागत नाही. आता हेही काढून घेऊया. तर आता त्याच तव्यावरती आपण 4 चमचे तीळ टाकून घ्यायचं आहे आणि तीळ तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता, पण हे प्रमाण इतकं परफेक्ट आहे. जेवढा आपण मैदा घेणार आहोत तेवढ्यासाठी सारणसुद्धा पुरेसं होतं ना, मैदा किंवा पीठ शिल्लक राहतं किंवा हे सारण शिल्लक राहतं, एवढं परफेक्ट ही रेसिपी होते. आता तीळसुद्धा हलकं किंवा फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खमंग भाजल्यानंतर त्या सारणाची चवसुद्धा वाढते. तर छान असं हे थोडंसं भाजलेलं लगेच लक्षात येतं की हे फुललं जातं आणि थोडंसं तडतड असा आवाज येतो आणि खूप पण जास्त भाजायचं नाही. तर आता हे तीळसुद्धा भाजलेलं आहे, तर आपण हे काढून घेऊया. आता तव्यावरती 2 चमचे खसखस टाकून घ्यायचे आहे. खसखसमुळे बाकरवडीला चव भन्नाट अशी लागते. 2 ते 3 चमचे तुम्ही टाकून घेतली तरीही चालतं आणि खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन अशी भाजून होते. जास्त जर भाजली तर त्याच्यातली पोषण तत्व किंवा ते चव बदलते, त्यामुळे अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि भाजलेली थोडीशी गरम झाली की म्हणजे पूर्ण सारणामध्ये भाजल्यानंतर मिक्स होते, वाटल्या पण व्यवस्थित जाते. आता ही भाजलेली आहे, काढून घेऊया. तर ह्या 5 वस्तू छान अशा आपण भाजून घेते. आता मसाले टाकून घेऊया. इथं आमचूर पावडर पाव चमचा, काळं मीठ पाव चमचा, पाव चमचाला कमी हिंग, पाव चमचा मीठ, पाव चमचाच हळदी पावडर टाकून घ्यायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा साखर टाकून घ्यायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि आता इथं गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही वापरला तरीही चालतो. तर पाव चमचा आपण इथे घेतलेला आहे. एवढ्या मसाल्यामध्ये इतकं परफेक्ट सारण तयार होतं ना. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण वस्तू टाकून आपल्याला पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आहे. जास्त पण ना असं बारीक करायचं नाही, थोडंसं रवाळ टेक्स्चरचं असायला हवं, म्हणजे बाकरवडीची चव भन्नाट अशी लागते. खूप बारीक करायचं नाही. जर का तुम्हाला इथं बारीक शेवचा वापर करायचा असेल तरीही चालतं, पण ना बऱ्याच वेळा काय होतं, आपण शेव जर ह्याच्यामध्ये टाकले ना तर तेल शोषून घेतं मसाला, त्यामुळे मी इथं तरी वापरत नाही. तर तुम्हाला हवे असेल तर ह्या वाटणामध्ये सुद्धा थोडीशी शेव 2-3 चमचे टाकू शकता. आता झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया. तर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, बघू शकता. तर एकदम रवाळ असं हे झालेलं आहे आणि चव इतकी भन्नाट, पूर्ण घरभर याचा सुगंध दरवळतोय. तर इथं मी बडीशोप बारीक असल्यामुळे शेवटी टाकून घेते आणि इथं 2 चमचे बडीशोप भाजून घेतलेली आहे हलकीशी. फक्त एकदा पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे मी. तर म्हणजे काय होतं, तर बडीशोपचं जे फ्लेवर आहे ते टिकून राहतो, खूप बारीक असं होत नाही. तर आता हे बघा, डबल एकदा फिरवून घेतले तरी खूप बारीक झालेलं नाही हे वाटण. अशा प्रकारेच बनवून घ्यायचं आहे. तर हे आपला मसाला बाकरवडीसाठीचा तयार झालेला आहे. तर बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे आणि चवीला ते इतका भन्नाट होतो. तर अशा प्रकारे ही बाकरवडी एकदा नक्की ट्राय करा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. आता इथं तडका पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे तेल घ्यायचं आहे. तर अशी पळी असेल तुमच्याकडे तर एका पळीमध्ये 6 चमचे तेल बसतं आणि फुल भरून जर घेतले तर 5 बसतं. तर तुम्ही चमच्याने घ्या किंवा पळीनं मोजून घेतलं तरीही चालतं. आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर इथं आपण पाव किलोच्या प्रमाणात ही बाकरवडी बनवतोय. तर इथं 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फुल भरून मैदा घ्यायचा आहे न दाबता. आता याच्यामध्येच अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता हे छान असं चाळून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा याच्यामध्ये काही कचरा असतो किंवा काही बेसन पीठमध्ये गिरणीतलं काही दुसऱ्या वस्तू येतात, त्यामुळे चाळून घेणं गरजेचं आहे. तर आता हे चाळून घेतल्याच्यानंतर बघा पीठ हलकंसुद्धा होतं आणि याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. पाव चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. हे पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ मिक्स करून झाल्यानंतर जे आपण कडकडीत मोयन करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. यामुळे बाकरवडीचा औरण जे आहे ते अगदी खुसखुशीत असं होतं, कडक बिलकुल होत नाही. आता हे एखाद्या चमच्याने याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच थंड होतं हे. परत हाताने पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया केल्यामुळे बाकरवडीच्या औरणाला खस्ता पण येतं किंवा कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे अशा प्रकारे करून घेणं गरजेचं आहे. तर हे प्रमाण इतकं परफेक्ट आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. पूर्ण पिठाला चोळून घेतले तर बघू शकता अगदी हलक्या हाताने जरी मूठ बांधली ना तरी हा गोळा तयार होतो. अशा प्रकारे मोयन असायला हवं. इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं पाणी टाकून आपल्याला इथं घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. साधारण अर्धी ती पाऊण वाटी
पाणी लागू शकतं. आता पीठ किंवा मैदा कशा प्रकारे तुम्ही घेतात त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता ह्या स्टेजला ना पीठ थोडंसं चेक करायचं आहे, मिठाचं प्रमाण बरोबर आहे का ते. तर एकदम परफेक्ट असं आहे. पीठ मळताना थोडंसंच पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पीठ पटकन सैलसर होत नाही. तर हे जर का तुम्ही पीठ सैलसर केलं बाकरवडीचं, तर बाकरवडी जी आहे ती तेल पिऊ शकते किंवा त्याचा आकार व्यवस्थित येत नाही. त्यामुळे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसरच असायला हवं. त्यामुळे यामध्ये ना मोयन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता हे पीठ बघा अशा प्रकारे आपण छान असं मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ मळताना जाणीव होती की आपण हे घट्टसर ठेवलेलं आहे. आणि बऱ्याच व्यक्ती याच्यामध्ये ना बेसन पीठ वगैरे टाकत नाहीत, फक्त मैद्याचीच करतात बाकरवडी. पण खुसखुशीतपणा यावा किंवा चवदार खमंग बाकरवडी व्हावी त्यामुळे आपण इथं बेसन पीठसुद्धा वापरलेलं आहे. तर आपलं पीठ छान असं मळून झाले. याला जास्त वेळ न ठेवता साधारण 10-1 मिनिटच ठेवायचं आहे. जास्त पण ठेवलं ना तर खूप सैलसर पीठ होतं आणि मग ती बाकरवडीचा आकार व्यवस्थित येत नाही. आता ही जी तडका पॅन होता त्यामध्येच थोडंसं तेल असल्यामुळे पुसून घेतलेलं आहे, म्हणजे याला साल येणार नाही. आता आपण याला फक्त 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवून देऊया. तर बरोबर 10 मिनिट मी हे ठेवलं होतं झाकून. तर एकदम छान असं हे पीठ मुरलेलं आहे. जास्त वेळ बिलकुल ठेवायचं नाही, तरी पण एकदा छान असं मळून घेऊया. आता एक काम करायचं आहे, बाकरवडी तयार करेपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. जी मोठी शेगडी असते ना त्यावरती लो फ्लेमवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे बाकरवडीचे एक बॅच होईपर्यंत ना आपलं तेल छान असं गरम होतं. मीडियम गॅस किंवा हाय फ्लेम बिलकुल करायची नाही. आता हा पिठाचा गोळा छान मळून झाल्याच्या नंतर याला 3 भागामध्ये डिवाईड करायचं आहे, म्हणजेच सर्व गोळे सारखे होतील अशा प्रकारे याला पीठ अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने कट करून घेतलेला आहे. तर आता हा गोळा तयार झाल्यानंतर थोडासा असा चपटा करून ह्याला लाटून घ्यायचं. याला पीठ किंवा तेल बिलकुल लावायचं नाही. थोडंसं घट्टसर असेल ना तुम्ही असं सहज लाटू शकता. आणि लाटताना सुद्धा ही पारी जास्त जाड ठेवायची नाही, नाहीतर खुसखुशीत बाकरवडी बिलकुल होत नाही. तर जसं की आपण चपाती करतो ना त्यापेक्षा अगदीच थोडंसं जाडीला ठेवायचे आहे, त्यापेक्षा पातळ बिलकुल करायचं नाही. तर अशा प्रकारे छान असं आपण लाटून घेऊया. चपातीच्या आकारामध्ये आपण हे लाटून घेतलेलं आहे. आता आपण इथं चिंचगुळाची चटणी करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे. आणि चिंचगुळाची चटणी तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल थोडी जास्त लावायची, पण खूप जास्तसुद्धा लावायची नाही. आता इथं अर्धा चमचा मी घेतलेला आहे आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे हाताने असं पूर्ण ह्या चपातीवर असं लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, एक ना एक व्यवस्थित लावून घेतलं ना जे आपण मसाला टाकणार आहोत ते व्यवस्थित पकडून ठेवतो आणि असं जास्तसुद्धा होत नाही. नाहीतर मग जी बाकरवडी आहे ती खूप आंबट अशी लागते. तर जेमतेम असं लावून घ्यायचं आहे. आणि कुठं कोरडं पण राहणार नाही, का तर जिथं कोरडं राहील ना चटणी लागणार नाही तिथं मसाला व्यवस्थित बसणार नाही. तर त्यामुळे व्यवस्थित असं ही चटणी लावून घ्यायची आहे. आता चटणी व्यवस्थित लावून घेतल्यानंतर याच्यावरती हे सारण ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सारण इतकं मस्त चवीला झालेलं आहे ना, आणि तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त प्रमाणात टाकून घेऊ शकता, पण खूप पण टाकायचं नाही. साधारण 3 ते 4 चमचे पुरेसं होतं एवढ्या चपातीसाठी. म्हणजे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. आणि जिथं कमी वाटतं तिथं म्हणजे काय होतं, जेव्हा आपण फोल्ड करतो ना तेव्हा एकसारखं असं फोल्ड झालं पाहिजे. तर हे बघा अशा प्रकारे छान असं पसरवून घेतलेलं आहे मी. आता हे सारण व्यवस्थित चिकटून राहावं किंवा निघू नये यासाठी याच्यावरती ना हलकंसं लाटणं फिरवून घ्यायचं आहे. आणि जर का तुम्ही गूळ चिंचेची चटणी जास्त लावली आणि सारण टाकलं ना तर ते ओलं होतं आणि मग जेव्हा आपण लाटण्यानं लाटू ना तेव्हा ते व्यवस्थित असं बसत नाही. तर अशाच प्रकारे आपल्याला टाकून घेऊन हे बघा चटणी जेमतेम लावल्यामुळे हे व्यवस्थित असं चिकटून बसलेलं आहे. जेमतेमच चटणी लावून घ्यायची आहे. तर थोडंसं लाटण्याला लागलेलं सुद्धा याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे केल्यामुळे ना सारण जे आहे ते व्यवस्थित असं बाकरवडीत चिकटून राहतं. थोडीशी साईडनं जागा ठेवायची, म्हणजे जेव्हा आपण बाकरवडीचा रोल करू तेव्हा व्यवस्थित चिकटला जाईल. थोडंसं पाण्याचं बोट साईडनं फिरवून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं जितका पॅक रोल होईल ना तेवढी बाकरवडी छान होते आणि फुलल्या जात नाही, म्हणजे चिकटून राहते. तर साईडच्या कडा थोडंसं पाण्याने ओल्या करून घ्यायच्या, म्हणजे ते खुलत नाही. आणि मी जसं पॅक करायला लागले ना हा रोल तशाच प्रकारे करून घ्यायचा. ह्या बाजूला आल्यानंतर परत पलीकडे जायचं आणि सरळ जर हाताने करायला गेलं ना मग ते सैलसर रोल होतो. आणि जेव्हा आपण कट करू बाकरवडी तेव्हा ती बाकरवडी व्यवस्थित कट करता येत नाही. आणि कट जर व्यवस्थित नाही झाली तर मग तळताना सुद्धा ते तेलामध्ये सुटते, मसाला बाजूला निघतो. तर ह्या गोष्टी होतात. त्यामुळे बाकरवडी रोल करताना व्यवस्थित असा पॅक रोल करून घ्यायचा आहे. ढिल्ला वगैरे राहणार नाही याची काळजी घ्यायची. इथं जसं केलं आहे तशाच प्रकारे करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा रोल तयार करून घेऊया.
तुम्ही इथं चौकोनी लाटून घेऊन सुद्धा याचा रोल तयार करून घेऊ शकता, पण मी ना चपातीसारखंच लाटून घेतलेला आहे आणि अशा पण बाकरवड्या खूप छान होतात. रोल यावा असं वाटत असेल किंवा व्हावं वाटत असेल ना, तर तुम्ही चौकोनी करून घेऊन करू शकता. तर इथं थोडंसं आणखीन पाण्याचं बोट लावून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित चिकटून राहील. आणि इथं ना खूप जुनाट किंवा असं जाळ्या पडलेला मैदा वापरायचा नाही, फ्रेश मैदा वापरायचा, म्हणजे बाकरवडी छान होते. तर आता हे बघा शेवटपर्यंत अशा प्रकारे, आणि परत याला अशा प्रकारे थोडंसं असं रोल करून घ्यायचं हलक्या हाताने, आणि थोडंसं लांबलं तरी चालतं. हे बघा किती छान पॅक झालेलं आहे. आणि जेव्हा आपण कट करू ना तेव्हा सुद्धा एकदम व्यवस्थित अशा याच्या वड्या निघतात कट करून. तर 2-4 वेळा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आता हे सारण याच्यातलं बाहेर निघणार नाही किंवा रोल फुटणार नाही, इतकं परफेक्ट ही बाकरवडी होते. साईडला थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान पॅक असा रोल तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे सर्व रोल आपल्याला तयार करून घ्यायचे. तर एका प्लेटमध्ये हे ठेवून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं कडकपणा याला येतो आणि सारणसुद्धा ह्या रोलमध्ये व्यवस्थित असं सेट होतं. तर अशाच प्रकारे आपण दुसरा आणि तिसरा रोलसुद्धा करून घेऊया. तर 3 रोल होतात ह्याचे. तर अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या रोलला सुद्धा बघा अशा प्रकारे छान असं सारण टाकून घेऊन, चटणीचं प्रमाण अति व्यवस्थित आहे. नाहीतर काय होतं, जास्त जर तुम्ही चटणी वापरली ना तर तळल्यानंतर सुद्धा खूप काळसर अशी बाकरवडी दिसते आणि चवीला सुद्धा आंबट लागते. त्यामुळे जेमतेम असे लावून घ्यायचे आणि छान असे याला सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जसा पहिला रोल बनवला तशाच प्रकारे हाही रोल आपल्याला छान बनवून घ्यायचा आहे. तर हा दुसरा पण रोल आपण छान असा तयार करून घेतला आहे. तर हे 2 रोल आपण अगोदर, म्हणजे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे, तर नंतर केलेला रोल थोडा वेळ ठेवला तरीही चालतं. आता एक बाकी आहे. तर पहिला रोल काय करायचा, अगोदर कट करून घ्यायचा आणि ते तेलात सोडायचा, म्हणजे हे तळेपर्यंत हा रोल सेट होतो. अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि जर का साईडनं खुललेलं असं वाटत असेल तर थोडीशी चिमटी काढल्यासारखे अशा प्रकारे जॉईंटवर करून घ्यायचं आणि परत त्याला असं हाताने तयार करून घ्यायचं. एखादं कार बतई किंवा पातळ बतई घ्यायची आहे, म्हणजे ह्याला कट व्यवस्थित करता येते. जाड बतई जर घेतली ना तर व्यवस्थित कट होत नाही. तर हे बघा अशा प्रकारे अर्धा इंचच्या जाडीची बाकरवडी आपल्याला कट करून घ्यायची. आणि इथं थोडीशी छोटी दिसत असेल, पण आपण ना नंतर एक ट्रिक वापरणार आहोत, त्यामुळे बाकरवडी छान पण दिसेल आणि थोडीशी साईजला सुद्धा मोठी वाटते. तर आता ही एकसारख्या आकारात सर्व बाकरवडी आपल्याला कट करून घ्यायचे. तर मसाला बघा किती सुंदर लेयर याच्या तयार झालेले आहेत आणि मसाल्याची लेयरसुद्धा एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. एकसारखं मसाला दिसतोय. तर अशा प्रकारे छान कट करून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर हे बघा अगदी हलक्या हाताने अशी बाकरवडी छान अशी गोल करून थोडंसं प्रेस करायची, म्हणजे त्याचा आकारसुद्धा मोठा दिसतो आणि सारण जे आहे ती व्यवस्थित असं दिसतं. लेयर छान दिसतात त्याच्या. खूप पण दाबायचं नाही, त्याची साईज जी आहे ती व्यवस्थित अशी राहिली पाहिजे, खूप चपटे पण झाले नाही पाहिजे. अगदी हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे काय होतं आहे असं जर तुम्ही ठेवलं ना तर तेलामध्ये ना ते सुटल्या जातं आणि मसाल्यामध्ये तेल जातं किंवा बाकरवडीमध्येच तेल खूप सारं राहतं. असं केल्यामुळे बाकरवडीत बिलकुल तेल जात नाही आणि अगदी कोरडी, अजिबात तेलकट न होणारी बाकरवडी आपली तयार होते. अशा प्रकारे सर्वच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर दिसायला बघा किती सुरेख आणि मस्त दिसते हे. तर बघू शकता प्लेटमध्ये मी बाकरवडी ठेवून घेतलेले आहेत एक बॅचच्या. तर दिसायला बघा किती सुरेख दिसतात. आत्ता हे तेलसुद्धा परफेक्ट आपलं गरम झालेलं आहे. एक बाकरवडी सोडून पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे बुडबुडे निघत आहेत त्याचे. तेल परफेक्ट गरम झालेलं आहे. लो फ्लेमवरच आपल्याला ही बाकरवडी तळून घ्यायची आहे, म्हणजे खुसखुशीतसुद्धा होते आणि तेलकटसुद्धा होणार नाही. तेल व्यवस्थित गरम करून घेतलं की आपण जेव्हा बाकरवडी टाकतो ना तेव्हा तेलाचं टेम्परेचर कमी होतं किंवा मीडियम किंवा हाय फ्लेम बिलकुल करायची नाही. पूर्ण बाकरवडी तळेपर्यंत, जसं की आपण बालुशाही करतो ना तशाच प्रकारे बाकरवडी जी आहे ती खुसखुशीत अशी होते. थोडीशी 1-2 मिनिट झाल्याच्या नंतर ह्याला अशा प्रकारे आलटून पलटून आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. तर बिलकुल तेलामध्ये मसाला गेलेला नाही किंवा एकसुद्धा बाकरवडी सुटलेली नाही, इतकी परफेक्ट होतात. आणि याला सतत हलवून हलवून आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. याच्यातलं सारणसुद्धा बघा जशास तसंच आहे. तर ही बाकरवडी बनवण्याची अतिशय सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तर अशाच प्रकारे परफेक्ट बाकरवडी तयार करून घरच्या घरी खाऊ शकाल. आणि घरी बनवून खाण्याचं सुख ना बाहेरून आणण्यामध्ये नाही, हे मात्र नक्की. तर अशा प्रकारे
छान असे जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहे. आणि जर का तुम्हाला असं नाहीच कळलं तर एखादी बाकरवडी ना साधारण ते 15 मिनिटाच्या नंतर चेक करायची आहे. असं पण ना जितकं आपण व्यवस्थित तळून घेऊ तेवढी बाकरवडी खुसखुशीत तळल्या जाते आणि जास्त दिवससुद्धा तुम्ही स्टोअर करून ही बाकरवडी ठेवू शकता. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त दिसते. एकूण एक बाकरवडी एकसारखी झालेली आहे, त्यामुळे कट करताना सर्व बाकरवडी छान अशा एकसारख्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा तेल जसं जसं बाकरवडी तळेल ना तसं तसं तेलाचे बुडबुडे कमी कमी होतात आणि पूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत सुद्धा वाट बघायची नाही, नाहीतर खूपच बाकरवडी तळल्या जाईल. त्याला सतत असं हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथं बाकरवडीचा एक बॅच तळण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात लो फ्लेमवर तळण्यासाठी. तर दुसरंसुद्धा बॅच आपण तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही असं जरी तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही टायमर लावूनसुद्धा ही बाकरवडी तळून घेऊ शकता. का तर बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण पहिल्यांदा बनवतो ना तेव्हा लक्षात येत नाही. त्यामुळे टायमर बाजूला लावून ठेवायचं 20 मिनिटाचं आणि मोठ्या शेगडीवर म्हणजे जी मोठं बर्नर आहे ना त्यावर आपल्याला हे बाकरवडी लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे. तर बघू शकता बऱ्यापैकी बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर मी ही बाकरवडी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. एकूण एक बाकरवडी एकदम सुंदर आणि सुरेख दिसते आणि याचा रंगसुद्धा बघा किती सुरेख आलेला आहे याला. तर काढून घेताना तुम्ही 1 सेकंदासाठी किंवा 2 सेकंदासाठी गॅस मीडियम केला तरी चालतो, पण तेलाचं टेम्परेचर हाय असल्यामुळे तसंही करायची गरज पडत नाही. बाकरवडी तेलातून काढली की अतिशय कोरडी अशी होते. तर पहिली बॅच आपण तळून घेतलेली आहे. आता दुसरी बॅच आपण लगेच ह्या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे सर्व बाकरवडी आपण तयार करून घेऊया. एकूण एक बाकरवडी अशा सारख्या होतात. तर अशा प्रकारे सर्व बाकरवड्या आपण तयार करून घेऊया. तर बघू शकता सर्व बाकरवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. एक सुद्धा बाकरवडी सुटलेली नाही किंवा मसाला बाहेर निघलेला नाही आणि त्यावरती बिलकुल फोड आल्यासारखं किंवा बबल्स आल्यासारखं झालेले नाही. तर एक बाकरवडी मी तुम्हाला तोडून दाखवते. तोडतानाच बघा जाणीव होते की किती खुसखुशीत आणि खस्ता ही बाकरवडी झालेली आहे आणि कुरकुरीत होऊन खमंगसुद्धा तेवढीच झालेली आहे. जसे की तुम्ही स्वीट होममधून विकत आणता तशा प्रकारे ही बाकरवडी तयार झालेली आहे. आणि वाटते का की आपण ही बाकरवडी घरच्या घरी तयार केलेली आहे म्हणून. तर आजची बाकरवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.